मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 17 वर्षांनंतर कोर्टाचा निकाल आला। या खटल्यातून सर्व आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे। 29 सप्टेंबर 2008 ला रात्री 9:30च्या सुमारास मालेगावच्या भिकू चौकात दुचाकीचा स्फोट झाला। यामध्ये 100हून अधिक निष्पाप जण जखमी झाले तर 6 जणांचा मृत्यू झाला। स्फोटासाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल भाजपच्या प्रज्ञासिंह ठाकूर यांची असल्याचा आरोप त्यांच्यावर होता। याच प्रकरणात प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व 7 आरोपींना NIA कोर्टाने निर्दोष मुक्त केलंय। आतापर्यंत या प्रकरणात काय काय झालं यावरही एक नजर टाकू। 29 सप्टेंबर 2008 ला रात्री मालेगावच्या भिकू चौकात हा स्फोट होतो। 2008 ला ATS या प्रकरणाचा तपास करते। साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांच्यासह इतर आरोपी अटकेत येतात। 2009 ला NIA कडे तपास जातो। 2011 ला आरोपपत्र या प्रकरणात दाखल होतं। 2016 ला साध्वी प्रज्ञा आणि इतर आरोपींविरुद्ध नवीन आरोपपत्र दाखल करण्यात येतं। 2017 ला साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांना जामीन मंजूर होतो। यानंतर अनेक साक्षीदारांनी जबाब फिरवल्याचा सुद्धा आरोप होतो। दबावाचा आरोप देखील ATS वर करण्यात येतो। आता 17 वर्षांनंतर या प्रकरणामध्ये कोर्टाने निकाल दिलाय। कोर्टाने काय म्हटलं तेही पहा। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची गाडी बॉम्बस्फोटासाठी वापरली याचे ठोस पुरावे यंत्रणांकडे नाहीयेत। हा एक ठरवून रचलेला कट असल्याचं सिद्ध झालं नाहीये। प्रसाद पुरोहित यांनी RDX काश्मीरमधून आणलं याचाही कोणता पुरावा नाहीये। ATSचा तपास संशयास्पद होता। संशय हा ठोस पुरावा असू शकत नाही। 7 आरोपींविरोधात कोणतेही ठोस पुरावे यंत्रणांना सादर करता आले नाहीत असं म्हणत न्यायालयाने सगळ्या आरोपींना निर्दोष मुक्त केलंय। मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींच्या नातेवाईकांना 50,000 रुपये देण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। कोर्टाच्या या निकालानंतर आता अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्यात। हे आरोपी निर्दोष असतील तर मग दोषी कोण, दोषी कुठे आहेत असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय।